योद्धा न्यूज चॅनल. स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा खेड पुणे जिल्हा यांच्या वतीने शिवजयंती उत्सव आणि जागतिक महिला दिवस साजरा. स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने दिनांक मार्च 8, 2026 सोमवार रोजी समाधान कॉलनी भोसे येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर भाऊ इंगळे यांनी केले. शिवव्याख्याते माननीय सागर भाऊ वाघमारे तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेश भाई देखणे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. तसेच राज्य सभासद दिलीप पालवे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख विकास शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद हिवराळे व जिल्हा प्रवक्ते ईश्वर भाऊ इंगळे इत्यादी उपस्थित मान्यवर यांच्या वतीने महापुरुषांना दीप प्रज्वलन करून पुष्पहार फुले वाहून अभिवादन करण्यात आले. सुरुवातीलाच कुमारी चैतन्य शिंदे आणि कुमारी निर्मिका देखणे या चिमुकल्या मुलींनी महापुरुषांच्या भाषणाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कुमारी अंश हिवराळे या 7वीतील विद्यार्थ्याने शिवाजी महाराज पुन्हा जन्मले तर या विषयावर सुंदर व्याख्यान केले. तसेच मावळ तालुक्याचे युवा प्रबोधनकार शिवव्याख्याते माननीय सागरभाऊ वाघमारे यांनी जिजाऊने शिवबा कसा घडवला, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन परिचय देत असताना महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन बलाढ्य मोघलांशी कसा लढा देऊन स्वराज्य कसे उभे केले, हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली, आपल्या स्वराज्यातील महिलांचे संरक्षण कसे करावे, त्यांचा सन्मान कसा करावा, परकीय स्त्रिया सुद्धा आपल्या माता भगिनी आहेत त्यांचा आदर केला पाहिजे इत्यादी अनेक कथा व्याख्याते सागरभाऊ वाघमारे यांनी आपल्या बहारदार पहाडी आवाजात सादर केल्या. स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष हरेशभाई देखणे यांनी आजच्या काळात महिलांचा संघर्ष सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत असताना खूप मोठी प्रगती केलेली दिसून येते. महिला सक्षमीकरण, सुरक्षितता आणि त्यांना समान संधी देण्याचा संकल्प करून स्त्रीच्या निस्वार्थ त्यागाला सलाम करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. महिला दिन म्हणजे केवळ एक सण नाही, तर स्त्रीच्या जीवनातील संघर्ष, तिचे अफाट धैर्य, त्याग आणि कर्तृत्वाचा गौरव करण्याचा दिवस आहे. आजची स्त्री चूल आणि मूल या पलीकडे जाऊन अंतराळात झेप घेत आहे, सीमेवर रक्षण करत आहे, कॉर्पोरेट जगतात नेतृत्व करत आहे, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत असताना सर्व महिला घराची जबाबदारीही उत्तमरित्या पेलत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र आजही अनेक ठिकाणी त्यांना असमानता आणि अन्यायाचा सामना करावा लागतो. महिलांना केवळ एका दिवसापुरता आदर न देता त्यांना दररोज सन्मानाने जगण्याचा, शिक्षणाचा आणि समान संधी मिळण्याचा हक्क आहे. शिक्षण हे महिला सक्षमीकरणाचे सर्वात मोठे साधन आहे. स्त्रियांवरील अत्याचार पाहता ही समाजातील खूप गंभीर बाब आहे. जर शिवाजी महाराज यांचा आदर्श भारतातील प्रत्येक माणसाने आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर संपूर्ण देशात स्त्रियांवरील, मुलीवरील होणारे अत्याचार याला आळा बसेल आणि एक नवीन समाज उदयास येईल, असे मत हरेशभाई देखणे यांनी आपल्या भाषणात त्यांचे मत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या प्रती आपले मनोगत व्यक्त केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिरोली गावच्या पोलीस पाटील निर्मलाताई देखणे, जयश्रीताई शिंदे, सुरेखाताई पालवे, वैशालीताई बडोदे, मीनाताई आंबेकर, प्रतिभाताई टोपकर,
छायाताई पेंढारकर, किरणताई आंभोरे, आशाताई कुटे, सपनाताई रोकडे, आशाताई रोकडे, नंदाताई देखणे, सुमनताई हिवरारे इत्यादी सर्व उपस्थित मान्यवर महिलांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्वात शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दिलीप पालवे यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच सदर कार्यक्रमात बाळासाहेब किंकर, दत्ता रोडे, गोविंद गोरे, पंजाब धात्रक, प्रमोद हिवरारे, सुधीर आव्हाळे, बाळासाहेब आंबड, मंगल उरकुडे, समाधान कॉलनी येथील रहिवासी समाज बांधव, महिला भगिनी आणि लहान थोर बालके मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय विनोद हिवराळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज चॅनलचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी. तिन्ही दिशेला गोपूर बांधलेला आहे, पण मंदिराच्या उत्तरेच्या साईडचं गोपूर मात्र बांधायचं राहिलं आहे. ते गोपूर पूर्ण बांधून झाले पाहिजे. तात्काळ महाराजांनी आदेश दिला आणि आपल्या सरदारांनी काय केलं, लगेच आंध्र प्रदेशामध्ये गेले, तेथील मजूर कारागीर गोळा केलं, महाराजांसमोर हजर केलं आणि महाराज म्हणाले या मंदिराच्या तिन्ही दिशेला गोपूर आहे, पण उत्तरेचं गोपूर बांधायचं राहिलं आहे. ते गोपूर पूर्ण बांधून झाले पाहिजे. त्यासाठी किती खर्च येईल तो खर्च मी स्वतः करीन. आणि कारागिरांनी मजुरांनी त्या खर्चाचा एक रक्कम आकडा सांगितला आणि महाराजांनी कसलाही विचार न करता ती रक्कम त्या मजुरांच्या हातात दिली, स्वाधीन केली आणि महाराज स्वाधीनसाठी मोहिमेसाठी पुढच्या मोहिमेवर गेले. आणि झालं, महाराज दुसऱ्या मोहिमेवर गेले आणि या मजुरांनी काय करावं बघता 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 हे उत्तरेचं अपूर्ण राहिलं गोपूर पूर्ण बांधून टाकलं. झालं गोपूर पूर्ण बांधून झालं. आणि एक दिवस हे सगळे कारागीर, हे सगळे मजूर संध्याकाळी एकत्र झाले, गोळा झाले आणि ते चर्चा करू लागले आणि म्हणू लागले, अरे काय हा राजा, अरे कोण हा राजा, अरे कैसा हा राजा, अरे किती राजे आले आणि किती राजे गेले, पण ऐसा राजा होणे नाही. अरे किती राजे आले, त्यांनी हे गोपूर पाहितलं असेल, हे मंदिर पाहितलं असेल, त्यांच्या लक्षात आलं असेल, अरे 3 गोपूर आहे पण चौथं गोपूर बांधायचं राहिले, पण ते गोपूर बांधलंच पाहिजे असं कोणाच्याच मनात आलं नाही. पण हे गोपूर बांधलंच पाहिजे हे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मनात आलं. अरे नाही, ऐसा राजा होणे नाही, ऐसा राजा होणेच नाही. या राजाचं अस्तित्व या मातीमध्ये राहिलं पाहिजे. या राजापासून आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळालीच पाहिजे. काय बरं करता येईल, काय करता येईल, त्या राजाचं अस्तित्व या मातीमध्ये राहिलं पाहिजे. एक प्रेरणा आपल्याला मिळेल, काय बरं करता येईल. आणि त्यातला एक मजूर म्हणाला, आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलं आहे ना, या गोपुरामध्ये आपण जर या महाराजांची मूर्ती बसवली तर वा, त्या बात आहे, उत्तम, अतिउत्तम, झालं ठरलं. त्या मजुरांनी आपल्याला आश्चर्य वाटेल, आपल्याला सर आश्चर्य वाटेल. त्या मजुरांकडे त्यावेळी पैसे नव्हतं, पण त्या मजुरांनी महाराजांचं अस्तित्व आपल्या मातीमध्ये राहावं, या महाराजांकडून आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून त्याची मूर्ती बसवावी म्हणून या मजुरांनी स्वतः वर्गणी काढली, लोक वर्गणी काढली आणि लोक वर्गणी काढून या मजुरांनी आंध्र प्रदेशामध्ये महाराजांचं पहिलं मूर्ती स्थापन केली. आंध्र प्रदेशामध्ये जर कधी गेला आंध्र प्रदेशामध्ये तर नक्की पहा. पण आपल्या महाराष्ट्राचं एक दुर्दैव आहे, सरकार आपलं आहे, माणसं आपली आहे आणि समुद्रामध्ये महाराजांचं स्मारक उभं करायचंय, कोटीचा निधी येतो पण अजून काही स्मारक उभं राहत नाही, अजिबात नाही. पण राहिलं स्मारक उभं राहिलं पण इतकं घाण दर्जाचं ते महाराजांचा पुतळा सुद्धा खाली पडला. इतकी विटंबना करतात हे आजची. म्हणजे सरकार गद्दार आहे का, माणसं गद्दार आहे का, कॉन्ट्रॅक्ट गद्दार आहे, याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. महाराज स्मारक सुद्धा खाली पडतं ही आपल्या महाराष्ट्रासाठी खूप मोठी लज्जास्पद गोष्ट आहे. झालं, महाराजांचा दक्षिण दिग्विजय झाला आणि महाराज पाठीमागे फिरायला लागले आणि पाठीमागे फिरत असताना महाराज आणि सैन्य हे कर्नाटकामध्ये आले. कर्नाटकामध्ये आल्यावर त्या ठिकाणी बेलवाडी नावाचं ठाणे होतं आणि त्या ठाण्यामध्ये राणी मल्लम्मा म्हणजे राणी सावित्रीबाई देसाई या तिथल्या ठाणेदारीण होत्या. तिचा नवरा आदिलशाहीचा सरदार होता, तो मरण पावला. त्याच्या पश्चात तेथील कारभारपणा या सावित्रीबाई देसाईने हातात घेतला आणि बेलवाडीच्या ठाण्या होत्या, राज्य करीत होत्या. आणि महाराज कर्नाटकामध्ये आले. कर्नाटकामध्ये आल्यावर
महाराजांचा एक मराठा सरदार, दादाजी नावाचा एक सरदार, त्यांनी विचार केला, अरे आपण सगळा दक्षिण दिग्विजय करून आलो, आता कर्नाटक आलोय, अरे आलोय तर आलोय, एक बेलवाडी नावाचं ठाण आहे, तिथं कोणतरी राणी सावित्रीबाई देसाई राज्य करतात, कारभार करा, एक बाई आहे हो, आणि त्या बाईला आपण असं आणू, इतका दक्षिण दिग्विजय केलाय, ती बाई काय तिचे झालं ठरलं. दादाजीने मोजकं सैन्य हातामध्ये घेतलं आणि बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला केला, हल्ला झाला आणि तेवढ्याच शक्तीने सावित्रीबाई देसाई सुद्धा प्रति हल्ला केला, झालं युद्ध धडकलं, तलवारी पडल्या, भाल्याला भाले भिडले, ढालीला ढाली भिडल्या, सपासप वार होऊ लागले, रक्ताच्या पिचकारी जमिनीवर पडू लागला, आरोळी होऊ लागला, झाला युद्धाचा भडका झाला आणि बघता छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा सरदार दादाजी याचा पराभव झाला. दादाजीला रणांगणातून पळावं लागलं आणि सावित्रीबाई देसाईचा विजय झाला. माझा पराभव झाला. दादाजीच्या मनाला खंत वाटली, अरे माझा पराभव झाला, एका बाईनं मला हरवलं. अरे नाही, इतका दक्षिण दिग्विजय केला आणि ह्या कर्नाटकमध्ये या बेलवाडीच्या बाईनं माझा पराभव करावा आणि ही गोष्ट महाराजांना कळली तर नाही, काहीतरी केलं पाहिजे, बाईला हरवलं पाहिजे, त्या बाईला हरवलं पाहिजे. आता काय करायचं? मग दादाजीने विचार केला, पुन्हा हल्ला करायचा. अरे होतं तेवढं सैन्य दादाजीने गोळा केलं आणि पुन्हा एकदा बेलवाडीवर हल्ला केला आणि तेवढ्याच ताकदीने सावित्रीबाई देसाई सुद्धा पुन्हा प्रत्युत्तर दिलं, प्रति हल्ला केला, झालं युद्धाला युद्ध धडकलं, तलवारी पडल्या, भाल्याला भाले टेकले, ढालीवर ढाली धडकला, सपासप कटली आम होऊ लागली, तलवारीचे वार होऊ लागले, रक्ताच्या पिचकाऱ्या जमिनीवर पडू लागल्या, आरोळ्या उठू लागल्या आणि बघता युद्ध भडकलं. पण आता मात्र सावित्रीबाई देसाईचं बळ कमी पडलं आणि सावित्रीबाई देसाईचा पराभव झाला आणि दादाजी नावाच्या सरदाराचा विजय झाला. आता दादाईच्या जीवात जीव आला. आता मी ह्या बाईला हरवलं, कैद करा हिला. दादाजीने आदेश दिला, कैद करा हिला आणि महाराजांसमोर हाजीर करा. सावित्रीबाई देसाईला कैद करण्यात आली आणि आदेश दिला, महाराजांसमोर हाजीर करा. कैद केल्या सावित्रीबाई देसाई महाराजांकडे नेण्यात आल्या. सावित्रीबाई देसाई 4 पावले पुढे चालल्या, अचानक थांबल्या, थबकल्या आणि गडकन पाठीमागे फिरल्या आणि धावत जाऊन आपल्या झोळीतलं नुकतं जन्मलेलं बाळ तिने आपल्या 2 हातात घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. आणि दादाजी नावाच्या सरदाराने सावित्रीबाई देसाईला महाराजांसमोर उपस्थित केलं, हाजीर केलं. समोर सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज बसले होते आणि कैद असलेल्या सावित्रीबाईच्या हातामध्ये एक बाळ होतं. त्या बाळ घेऊन सावित्रीबाई देसाई राजासमोर उभ्या होत्या. तो महाराजा, ज्या राजाने मला पराभूत केले, या राजाने माझं राज्य बळकावले, तोच हा राजा. आता हा राजा मला काय करणार? शिक्षा देणार, तुरुंगात टाकणार. मी दोषी आहे, मी कैदी आहे, मी पराभूती आहे. आता हा राजा मला शिक्षा करणार, मला तुरुंगात टाकणार, मी कैदी आहे. हा विचार त्या सावित्रीबाई देसाईच्या मनामध्ये चालला होता. आता काय करायचं? पण छत्रपती शिवाजी महाराज काही बोलण्या अगोदरच सावित्रीबाई देसाई सरकन पुढे सरकल्या, आपल्या हातातलं तांदबाळ महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि 2 पावलं पाठीमागे आल्या आणि म्हणाल्या, राजा महाराज, मी तुमची कैदी आहे, मी तुमची पराभूत आहे, मी तुमची दोषी आहे. काय गुन्हा करायचा आहे तो मला द्या, काय दोष द्यायचा आहे तो मला द्या. पण या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या या तान्या पोराला दोष नको. अहो आताच कुठे याने जन्म घेतलाय, या माझ्या तान्या बाळाला दोष नको. काय शिक्षा द्यायची ती मला द्या, काय तुरुंग द्यायचाय तो मला द्या, काय दोष द्यायचाय तो मला द्या. पण माझ्या एवढीच्या पोराला मात्र यामध्ये दोष नको. सावित्रीबाई विनवणी करत होत्या पण त्या घाबरल्या नाही, डगमगल्या नाही. महाराजांनी काय करावं? महाराजांनी एक वार सावित्रीबाई देसाईकडे बघितलं, मांडीवर असलेल्या तान्या बाळाकडे बघितलं आणि पंतांना इशारा झाली. पंतांनी काय करावं? एक वाटी भरलं दूध आणून दिलं, महाराजांच्या हातामध्ये दिलं आणि महाराजांनी त्या वाटीतलं दूध चमच्याने त्या मांडीवर असलेल्या तान्या बाळाला पाजलं. दूध पाजून झालं, दुधाची वाटी परत माघारी गेली. मग महाराजांनी काय करावं? पुन्हा एकदा सावित्रीबाई देसाईकडे बघितलं, मांडीवर असलेल्या तान्या बाळाकडे बघितलं आणि स्मित हास्य करत महाराज म्हणतात, अरे हा जो मांडीवर आहे ना तो माझा भाचा आहे, भाचा. जर हा माझा भाचा झाला तर तुम्ही माझ्या बहीण झाला. मग मला सांगा, कोणता राजा आपल्या बहिणीला शिक्षा करतो? कोणता राजा आपल्या बहिणीला तुरुंगात टाकतो? कोणता राजा आपल्या बहिणीचं राज्य बळकावतो? अरे कोणता राजा आपल्या भाच्याचा हक्क आणि अधिकार हिसकावून घेतो? दादाजी, ही तुम्ही जे राज्य बळकावले ना, ते राज्य माझ्या बहिणीला परत करा. पण ही
माझी बहीण झाली, माझी बहीण म्हणून चोळी बांगडी खानाच्या रूपामध्ये हिला नवीन राज्य सुद्धा जोडून द्या. आणि हा जो मांडीवर आहे ना तो माझा भाचा आहे, भाचा. आणि माझ्या भाच्याची दुधा भाताची व्यवस्था करा. सावित्रीबाई गडबडली, गोंधळली, बडबडली. अरे काय चाललंय काही कळना. अरे मी दोषी, मी कैदी, मी पराभूत, मला तुरुंगात टाकणार. पण हा राजा काय करतोय, मला तुरुंगात टाकायचं दूरच राहिलं तर हा राजा मला माझा हरले राज्य मला परत करतोय. अरे एवढंच काय, हा राजा मला माझी बहीण मानतोय. अरे एवढंच काय, आणि मला बहीण मानून साडी चोळीच्या बांगड्याच्या खाण्याच्या रूपामध्ये नवीन राज्य सुद्धा जोडून देतोय. अरे कायचा हा राजा, हा माझ्या लेकराला स्वतःचा भाचा म्हणतोय, त्याच्या दुधा भाताची व्यवस्था करा म्हणतोय. अरे काय राजा हा, कायचा राजा नाही, नाही ऐसा राजा होणे नाही, नाही नाही ऐसा राजा होणेच नाही. अरे काय राजा, या राजाचं अस्तित्व या मातीमध्ये राहिलं पाहिजे. ऐसा राजा विश्वात होणे नाही, या राजाचं अस्तित्व या माझ्या मातीमध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे सावित्रीबाई देसाईने काय करावं, या घटनेचं, या प्रसंगाचं 3 दगडी शिल्प तयार केलं. 3 दगडी शिल्प तयार केलं म्हणजे कसं, छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले आहे, त्यांच्या मांडीवर जे तान्ह बाळ आहे, त्या तान्ह्या बाळाला त्या आपल्या हाताने दूध पाजत आहे. आणि समोर सावित्रीबाई देसाई उभे आहेत, कैद आहेत. हे 3 दगडी शिल्प त्या सावित्रीबाई देसाईने तयार केलं. कर्नाटकामध्ये धारवड नावाचा जिल्हा आहे, धारवड नावाच्या जिल्ह्यामध्ये यादवाड नावाचं गाव आहे. यादवाड नावाच्या गावामध्ये एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये हे 3 दगडी शिल्प या सावित्रीबाई देसाईने कोरून ठेवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना, जिवंतपणे जर पहिलं मंदिर कुठं असेल तर ते कर्नाटकामध्ये आहे, जिवंतपणे. 3.5 वर्ष गेले, आपल्याला अजून एक पुतळा सुद्धा उभारता येत नाही. हे असे आपले महाराज होते, हे आपले महाराज होते. हे महाराज आपल्याला कळणं गरजेचं आहे. हे महाराजांचे जे दगड दोंडे आहेत ना, जे किल्ले आहेत ना, आपल्याला बरेच काही सांगत असतात. ही शिकवण आपण घेतली पाहिजे. आपण म्हणतो लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे फक्त किल्लेच नाही, रायगड फक्त किल्ले नाही, हे बरेच काहीतरी आपल्याला सांगत असतात. हे किल्ले काय सांगतात, हे किल्ले सांगतात स्वप्न कसं पाहावं हे शिवनेरी कडून शिकावं. बाळा, स्वप्न कसं पाहावं हे शिवनेरी कडून शिकावं. स्वप्न पाहत असताना मेहनत कशी करावी हे राजगडाकडून शिकावं. संकटात सामना कसा करावा हे पुरंदर कडून शिकावं. संकटात संयम कसा ठेवावा हे प्रतापगडाकडून शिकावं. आणि यश कसे मिळवावं हे रायगडाकडून शिकावं. हे दगड मागचे किल्ले नाही, साक्ष देणारे इतिहासाचे जिवंत किल्ले आहेत, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराजांनी आपल्या सैन्याला आदेश दिला होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला आदेश दिला होता, शेतकऱ्याच्या शेतातल्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही. अरे कोणत्या राज्यातल्या, स्वराज्यातल्या? अरे स्वराज्यातल्या तर नाहीच नाही, शत्रू राज्यातल्या सुद्धा शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावायचा नाही. कारण ते त्यांचं कष्टाचं फळ आहे आणि त्याचा मोबदला त्यांना भेटलाच पाहिजे. सक्त आदेश देता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना मंदिर, मस्जिद, चर्च याला धक्का लावायचा नाही, कोणाच्याही भावनाशी आणि श्रद्धेशी खेळायचं नाही. हा सक्त आदेश माझ्या महाराजांनी सैनिकांना, मावळ्यांना केला होता, सक्त आदेश केला होता. परश्री माते समान. अरे कोणत्या राज्यातली, स्वराज्यातली? अरे स्वराज्याचं आहेच आहे, पण शत्रूच्या राज्यातली सुद्धा स्त्री ही माते समान आहे. लक्षात ठेवा, माझे महाराज स्वराज्य घडवायला निघाले होते. पाठीमाग 12 आलुतेदार, बलुदार, 18 पकड जातीचे मावळे होते. महाराजांना स्वराज्य उभं करायचं होतं. अहो 14-15 वर्षाचे महाराज होते आणि पाठीमागाची मावळे सेना होती ना, त्यांना स्वराज्य म्हणजे काय हे माहितीच नव्हतं, पण स्वराज्य उभं करायचंय. आणि या मावळ्यांना सुद्धा माझे महाराज सांगतात परश्री माते समान. अहो आपल्या राज्यातली, या विश्वातली प्रत्येक स्त्री आपल्या आईसारखी आहे, आपल्या बहिणीसारखी आहे, तिचं आपण रक्षण करणं गरजेचं आहे. त्या मावळ्यांना सांगतं, या मावळ्यांना स्वराज्य म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हतं, पण एवढीशे 14-15 वर्षाचे शिवराय त्या मावळ्यांना घडवत होते आणि त्यांच्या बेबीमध्ये पेरत होते. प्रत्येक स्त्री
ही माते समान आहे. चालले छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने याच रस्त्याने चालले असतील, चालले रस्त्याने पाठीमागे 18 पकड जातीचे 12 बलुतेदार मावळे होते. 10-15 मावळे सोबत घेऊन चालले होते. पंत सोबत होते. चालले रस्त्याने चालले आणि समोर एक वरात चालली होती. लग्नाची वरात चालली होती आणि त्या वराती समोर एक मुलगा 2 हातामध्ये दांडपट्टे घेऊन समोर लिंबू ठेवलं की एका फटक्यात त्या लिंबाचे 2 तुकडे करायचा. समोर नारळ ठेवलं तर त्या दांडपट्ट्या एका फटक्यात त्या नारळाची खोपरी उडवून टाकायचा. आणि महाराजांनी ते हेरलं, अरे हा मुलगा कामाचा आहे, हा मुलगा आपल्या स्वराज्यामध्ये पाहिजे. महाराजांनी आदेश दिला, पण जा त्या पोराला घेऊन या. पण धावत त्या पोरापाशी गेले. त्या पोराला सांगितलं, हे बाबा सहज महाराजांनी बोलावले. ते पोरग पण धावत आलं. राजा तुम्ही आम्हाला बोलावले, राजा तुम्ही आम्हाला बोलावलंय. होय आम्ही तुम्हाला बोलले. सांग ना राजा काय काम आहे. राजा म्हणतात तू करतो काय. ते पोरगा म्हणतं, राज मी काय करतोय, माझ्या पोट्या पाण्याची व्यवस्था करते. कोणाचं लग्न असेल, वरात असेल, त्या वराती समोर मी मर्दानी खेळ करतो. 2 हातामध्ये 2 दांडपट्टे घेतो. जर लिंबू ठेवलं एका फटक्यात लिंबाचे 2 तुकडे करतो. नारळ ठेवलं तर एका फटक्यात नारळाची खोपडी उडून टाकतो. मस्त हेच माझं काम आहे. मग महाराज म्हणतात एक काम करशील का, तू आपल्या स्वराज्यामध्ये येशील का. होय राज येतो ना आपल्या स्वराज्यामध्ये, पण आपलं स्वराज्य म्हणजे नेमकं काय आणि मी स्वराज्यात येऊन करू तरी काय. राजा म्हणतात काही करायचं नाही, खायचं प्यायचं आईश करायचं झोपायचं हेच करायचं. ते पोरगं म्हणलं, महाराज आता पण मी तेच करतोय, खातोय पितोय वरातीत खेळ करतोय जेवतोय आणि झोपतोय. पण महाराज म्हणतात तुझं स्वप्न वेगळं आणि माझं स्वप्न वेगळं. अरे आई तुला आपल्या स्वराज्यामध्ये यायचंय, या स्वराज्यामध्ये आल्यावर तुला खायचं प्यायचंय खेळायचंय आणि झोपायचंय सुद्धा. पण लक्षात ठेव हे स्वराज्य आपलं आहे आणि या स्वराज्याकडे जो कोणी तिरक्या नजरेने बघेल, जो कोणी या स्वराज्याच्या आया बहिणींच्या आबरूच्या इज्जतीला हात घालेल, या तुझ्या दांडपट्ट्याने त्याचं हात कलम झालं पाहिजे. हे तुला स्वराज्यासाठी करायचंय. अरे कोण होता तो पोरगा, तो पोरगा होता ज्याने इतिहासाने सुद्धा गर्जना केली. तो पोरगा होता फक्त जीवा म्हणून वाचला शिवा. तो जीवा महाले दांडपट्टा फिरवणारा. अशी महाराजांनी माणसं गोळाच केली नाही तर परश्री माते समान हे अमृत त्यांनी प्रत्येक मावळ्याच्या बेंबीच्या देठामध्ये पेरलं. हे छत्रपती शिवाजी महाराज. आताच ते किती सुंदर त्यांनी गारद दिली. त्याच जरा जोरदार काय वाजला. इतकी सुंदर गारद त्यांनी दिली दादा, किती खरंच मला. आणि 7व्या आठवीला आहे ना, 7वीला इतकी सुंदर गारद दिली. गारद देणं म्हणजे बाळा चेष्टा नाहीये सगळं. गारद देणं म्हणजे भल्या भरण्यात जमत नाही. गारद देणं म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर असं नाही. प्रौढ प्रताप बेबीच्या देठाला पण आळ्या पिळ्या बसतात. कातड वर येतं, कंठापर्यंत कातड येतं, तेव्हा ही गारद वाटातून बाहेर येते. जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. गारद देणं म्हणजे चेष्टा नाहीये, खरंच चेष्टा नाहीये. गारद देणं म्हणजे त्या बाळाने सांगितलं, त्या बाळाने अजूनही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आता आले तर हा माझा विषय नव्हता. पण बाळाने सुंदर सांगितलं तर छत्रपती शिवाजी महाराज आता आले तर त्यांनी स्वतः समाधी घेतली असती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आता असते ना तर स्वतः त्यांनी समाधी घेतली असती. इतके बलात्कार झाले ना महाराजांच्या राज्यामध्ये, ते जन्माला कधीही झाले नसते आणि येणार सुद्धा नाही, अजिबात नाही. आता मी बरेच कार्यक्रम केले शिवजयंतीला. एका घरामध्ये कार्यक्रम झाला, जेवायला गेलो सर त्यामध्ये, आणि त्याही मुलाने अत्यंत सुंदर भाषण केलं होतं. त्याचे वडील आले आणि बोलले, माझ्या मुलाला हे असं तरबेज करतोय तसं तरबेज करतोय. माझा मुलगा छत्रपती शिवाजी राजा सारखाच, माझा मुलगा छत्रपती शिवाजी राजा सारखाच होणार. आमचाही काही पर्याय नव्हता, जेवायचं होतं, काहीतरी बोला होतं, जेवण बंद करून काहीच पर्याय नव्हता ना. मी पण म्हणलो, हा काय भारी बोलला, काय भारी, 1 नंबर बोलला. नाही सागर भाऊ लय माझ्या पोराला मी तरबेज करतोय, अमुक करतोय तमुक करतोय.
आणि झालं. आणि जाताना पोरगा फक्त म्हणलं, पप्पा मी दुकानावर येतो, गाडी नको येऊ, पाय पाय जा, पडशील बिडशील. आणि आपल्या पोराला शिवाजी करायचं. आपल्या मुलाला त्रास होता कामा नये अजिबात. आपले वडील म्हणतात, राग म्हणून घेऊ नका तुम्ही, आपले वडील म्हणतात माझ्या घरामध्ये शिवाजी राजा जन्माला आला पाहिजे. आपली आई म्हणती माझ्या घरामध्ये शिवाजी राजा जन्माला आला पाहिजे. स्वतः आई म्हणती माझ्या घरामध्ये शिवाजी राजा जन्माला आला पाहिजे. कसा आला पाहिजे? जेव्हा माझा मुलगा कुठे सहलीला जाईल